नमस्कार. 10 जूनला माझा वाढदिवस आहे. अनेक वर्षापासून मी हा प्रयत्न केला, प्रघात निर्माण केला की वाढदिवसाला पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, मिठाई हे घेण्यापेक्षा काही रक्कम सामाजिक कामासाठी त्या माझ्यावर प्रेम असणाऱ्या माणसाला द्यायला सांगावं आणि लोक देत राहिले. यावर्षी सुद्धा 10 जूनला वाढदिवसाच्या निमित्ताने मला पुष्पगुच्छ नको, हार नको, शाल नको, श्रीफळ नको, मिठाई नको. पुस्तक तुम्ही दिलं तर चालेल, झाड दिलं तर आणखीन चालेल, पण प्रचंड सामाजिक कामं माझ्या काय म्हणूया, प्रेरणा ही शब्द चुकीच आहे, पण मी पाठीशी उभं राहिल्यामुळे सुरू आहे. पण त्याला खूपच पैसे लागतात. म्हणजे एक आमचं सुखदा नावाचं काम घेतलं तर त्या सुखदामध्ये प्रेग्नन्सी आयडेंटिफाय दुसऱ्या महिन्यात कन्फर्म झाल्यानंतर म्हणजे ती स्त्री गरोदर आहे हे कळल्यानंतर आणि खात्री झाल्यानंतर वेगवेगळ्या मेडिकल टेस्टनंतर तिच्या डिलिव्हरीपर्यंतचे सगळे खर्च आम्ही करतो. मग त्याचं चेकिंग आहे, स्कॅनिंग आहे, औषध आहे, इंजेक्शन आहे, पौष्टिक खाणं आहे, ते डिलिव्हरीचे चार्जेस सुद्धा आम्ही भरतो. प्रामुख्याने वर्षाला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्या कुटुंबात आहे अशा कुटुंबातल्या महिलेसाठी चांगलाच खर्च याचा दर्वा आहे आणि आम्हाला तो करण्यामध्ये आनंदही आहे. तर असे अनेक उपक्रम चालतात. पण त्या सगळ्या ट्रस्टना, जवळजवळ 5 ट्रस्टना आता CSR सर्टिफिकेट मिळालं. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या संस्थांना चेक द्या, पण ते द्या असा काही आग्रह नाही माझा आग्रह आहे पुष्पगुच्छ, हार आणू नका. फ्लेक्स तर एकही लावलेला मला चालणार नाही. तो माझ्या यंत्रणेतून मी काढायला लावेल. एकच फ्लेक्सला राहणार. SNDT जवळजवळ मी कायमस्वरूपी सरकारी महानगरपालिकेचे टॅक्सेस भरले जातात असा जो एक फ्लेक्स आहे, जो अनेकांना उपयोगी पडतो, तिथे फक्त मला शुभेच्छांचा फ्लेक्स लागेल. बाकी कुठेही शहरामध्ये फ्लेक्स लावू नये, राज्यामध्ये फ्लेक्स लावू नये. माझ्यावरचं प्रेम जे आहे तुमचं ते आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या वाढदिवसानिमित्ताने उपक्रम करणार असाल तर ते सेवा उपक्रम असले पाहिजे. एखादी स्पर्धा वाईट आहे का? नाही वाईट आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने नका करू. माझ्या वाढदिवसानिमित्ताने फक्त सेवेशी संबंधित कुठलाही उपक्रम करा. मला त्याचा खूप आनंद होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.